महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित येत्या 12 तारखेला होणाऱ्या जन आक्रोश मोर्चा प्रसंगी पूर्वनियोजन बैठक त्र्यंबकेश्वर येथे संपन्न झाली। दोन्ही पक्षाच्या सर्व जिल्हा पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तमाम महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिक आपल्या विविध समस्यांना वाचा फोडू इच्छिणाऱ्या जागरूक नागरिक तसेच वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ब्रँड यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माननीय श्री दिनकरअण्णा पाटील, मनसे प्रदेश सरचिटणीस, शिवसेना उपनेते दत्ताजी गायकवाड, माननीय श्री वसंतभाऊ गीते, माननीय आमदार श्री सलीम मामा शेख, मनसे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री अंकुशभाऊ पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री डीजी सूर्यवंशी, शिवसेना लोकसभा समन्वयक निवृत्ती जाधव, माननीय जिल्हा परिषद सदस्य कमळ कडाळी, ज्येष्ठ शिवसैनिक भाऊसाहेब मोरे, उपजिल्हा प्रमुख रामनाथ बोडके पाटील, बाळासाहेब सावंत, दिनकर मेढे, तानाजी मेढे, दिलीप चव्हाण, पांडू लचके, सूत्रसंचालन भूषण भुतडा यांनी केले। बैठक यशस्वी करण्यासाठी शिवसेना तालुका अध्यक्ष शिवाजी कसबे, मनसे तालुका अध्यक्ष संदीप चव्हाण, जिल्हा सचिव भूषण भुतडा, मनसे शहर अध्यक्ष सुयोग नार्वेकर, शिवसेना शहर अध्यक्ष सचिन दीक्षित, रंगनाथ मेंदे, तानाजी कड आदींनी परिश्रम घेतले। या बैठकीस नितीन पवार, दीपक लोखंडे, राहुल भावळ, साहिल फडके, डॉक्टर सावंत, जीवन नाईकवाडी, सचिन बोडके, अनिल चौथे, विशाल जोशी, कल्पेश कदम, रामनाथ बोडके, रवी हिलीम, दत्तू मोरे, दिनेश नाईकवाडी, करण निकम, दर्शन थोपटे, समीर बोडके, कल्पेश घोलप आदी शिवसैनिक आणि महाराष्ट्र शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये जन आक्रोश मोर्चा तो 12 तारखेला आहे, त्या नियोजनासंदर्भात आज या ठिकाणी संयुक्त बैठक महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षाची संयुक्त बैठक आज या ठिकाणी पार पडली। या बैठकीच्या आम्हाला जे मार्गदर्शन केलं ते आदरणीय दिनकरअण्णा पाटील, वसंतभाऊ गीते, दत्ताजी नाना गायकवाड, जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, सलीम मामा शेख, अंकुशभाऊ पवार, निवृत्ती मामा जाधव, सर्वच नेत्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि येणाऱ्या 12 तारखेचा जन आक्रोश मोर्चा आहे, तो मोर्चा या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडायचा आहे। संपूर्ण नाशिक जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी नियोजन चालू आहे। आज आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्तपणे मीटिंग या ठिकाणी पार पडली। या मीटिंगमध्ये शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, भरपूर या ठिकाणी उपस्थित झालेत। मी खरोखर तालुक्याचे सर्व शिवसेना असतील, पदाधिकारी असतील आणि मनसेचे पदाधिकारी असतील यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि असंच वेळोवेळी या ठिकाणी या नेत्यांनी आम्हाला आवाज दिल्यानंतर आम्ही त्याच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे हा त्र्यंबकेश्वर तालुका या ठिकाणी उभा राहील आणि शिवसेना असेल किंवा मनसे असेल या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाही। या ठिकाणी सर्वच उपस्थित राहिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या 12 तारखेला आपल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातून जास्तीत जास्त गाड्या नेण्याच्या ठिकाणी आम्ही सर्व प्रयत्न करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। 12 सप्टेंबर 2025 रोजी नाशिक जिल्ह्यात आक्रोश मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना असा हा संयुक्तिक मोर्चा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, कायदा सुव्यवस्था बिघडलेली अशा अनेक विषयांवर, खास करून हॅनी ट्रॅप असेल, ड्रग्स असेल, कोयताधारी असतील, खून करणारे, दरोडे टाकणारे, अट्टल गुन्हेगार, अवैध धंदे, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, नुकसान भरपाईचे पैसे मिळावे, नाशिक जिल्हा बँकेमध्ये कर्ज मिळत नाही त्यांचं ते कर्ज वन टाईम सेटलमेंट मंजूर व्हावं, अशा अनेक विषयांवर, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव, अशा अनेक विषयांवर हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये वसंतभाऊ गीते, दत्तानाना गायकवाड, सलीम मामा शेख, डीजी सूर्यवंशी, अंकुश पवार, सुदाम कुंबडे अशा सर्व नेत्यांनी भाग घेऊन हा एकत्रितरित्या मोर्चा काढण्याचं आयोजन केलेलं आहे आणि जवळजवळ आमची ही शेवटची मिटिंग होती। 15 तालुक्यांमध्ये मिटिंग झाली, नाशिक शहरात 6 विभागात मिटिंगा झाल्या, अतिशय चांगला असा पाठिंबा। आजही सर्व दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपण बघितलं असेल का एकनिष्ठेने इतके कार्यकर्ते आजही दोन्ही पक्षांमध्ये सक्षमपणे, आता हा करा शेतकऱ्यांचा तालुका आहे, शेतीची कामं चालू आहे, तरी आज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही सर्व कार्यकर्ते आले आणि अशाच प्रकारे खूप चांगल्या
मिटिंग आहे. सकाळी इगतपुरीमध्ये सुद्धा 200-250 लोकांची कार्यकर्त्यांची मिटिंग झाली. हे सर्व चांगल्या प्रकारे हे कार्यकर्ते कामाला लागलेले आणि राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झालेला आहे. कारण हा देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे, एकाधिकारशाहीकडे चाललेला आहे. एक दिवस लोकशाही लुप्त होईल जर कोणी विरोध केला नाही. तर म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने एकत्रितरित्या काम करण्याचं ठरवलं आणि जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही हे मोर्चे, आंदोलनं आणि ही चळवळ सुरू केलेली आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीला, शिंदे सेनेला आणि अजितदादाच्या पक्षाला असं वाटतं का आपल्याला आता कुणीच विरोधक नाही. अहो, यांना लाज वाटली पाहिजे. 90,000 कोटी रुपये ज्या ठेकेदारांकडून काम करून घेतलं ते लोक कालसुद्धा एक आत्महत्या एका ठेकेदाराने केली. कोल्हापूरला मागे एक जवान पोराने हत्या केली, आत्महत्या करून घेतली. आज बिराड मोर्चा मी सांगायचं राहिलो, माफी मागतो की आदिवासींची मुलं 50 दिवस झाले आदिवासी भवनासमोर बसले. 25 आमदार आदिवासींचे आणि आदिवासी मंत्री त्या मंत्रालयाचा मंत्री आहे आणि त्या मुलांवर आणण्या 4200 लोक वर्ग 3चे जवळजवळ 1972 आणि वर्ग 4चे 2200 मुलं आज तिला उपोषण करतात. त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतं हे सरकार. आणि दुसरी एकीकडे सांगतं फार मोठा विकास चालला. यांच्या लबाड्या म्हणजे आज दुसरी गोष्ट आपण बघितलं असेल की राहुल गांधी यांनी मागेच सांगितलं होतं का 76 लाख मताची चोरी या महाराष्ट्रामध्ये या भारतीय जनता पार्टीने आणि या माहिती सरकारने केली आणि त्याच्यावर ते सरकार निवडून आलं. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कबूल केले, त्यांना 1500 रुपये देतात. कित्येक बहिणींचे पैसे कट केले. असं हे लबाड लोक आहेत. हे सांगण्यासाठी आम्ही आज तालुक्यात वाईज गावागावांमध्ये आम्ही सगळे मनसेचे आणि शिवसेनेचे लोक फिरतोय आणि जनतेने सुद्धा जागरूक झालं पाहिजे. या लबाडांपासून दूर झालं पाहिजे. आपल्याला या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये भयमुक्त महाराष्ट्र, भयमुक्त देश, भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त देश करायचं यांनी नारा दिला होता. पण आज सगळे भ्रष्टाचारी, सगळे भारतीय जनता पार्टीत, शिंदे गटात, अजितदादाच्या गटात सगळे गुन्हेगार त्यांच्याकडं ह्या पद्धतीने ते फसवतात. आज जरांगे पाटील लाखोनी कोटीच्या वतीने मराठा समाज तिकडे एकवटला आणि मराठा समाजाला आरक्षण देत नाही. जो मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माला सांभाळणारा समाज आहे. ज्या पद्धतीने शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं त्या पद्धतीने मराठा समाज कधी जातीवाद करत नाही. आणि आज ओबीसी समाजाची, मराठा समाजाचे भांडणं, धनगर समाजाचे, आदिवासींचे भांडणं, मुसलमानांच्या विरोधात एकीकडे दाखवायचं आम्ही विरोध आहे, दुसरीकडे ते मोहन भागवत आरिशेचे मौलानांकडे जातात का आम्हाला 10,000 लोक द्या. काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये हे सांगण्यासाठी खरं आम्ही फिरतोय. आम्हाला आत्ता काय लगेच निवडणूक आहे, आम्हाला लोकांनी मतदान करावं आमचा हेतू नाही, परंतु लोकांपर्यंत गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही फिरतोय. आणि या दृष्टिकोनातून हा 12 सप्टेंबरचा मोर्चा सगळ्या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे अशी विनंती करतो. जय महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासजी त्र्यंबकेश्वर. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.